रेशीम बागेत खानाचा नमाज, संघाचे नवे हिंदुत्व. संघाचे शतक झाल्यामुळे नवा गोतवळा वाढविण्याचे प्रयत्न चालू असल्याचे समोर आले आहे. सलमान खान कोणी गल्लीतील पुढारी नाही, मायानगरीचा दबंग सुपरस्टार होय. चिंकारा प्रकरणामुळे सगळेच सुटले, मात्र सलमान भाईच्या गळ्यात बिश्नोई गँगने फास टाकला. आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी भाईजानला उगीचच दुसऱ्याचे उंबरठे झिजवावे लागत आहे. कधी अहमदाबादला पतंगबाजी तर कधी रेशीमबागेत नमाज. यापेक्षा मोठे प्रकरण संजय दत्तचे होते. ठाकरेंनी त्यांना कधीच मातोश्रीचे उंबरठे झिजवायला लावले नाहीत. उलट राजेंद्र कुमार व सुनील दत्त या व्याही मंडळींना बाळासाहेबांनी ठामपणे सांगितले, संजय गुन्हेगार नाही, असाच निर्णय होईल. चिंकारला खाल्ले कोणी, कोर्टात चक्रा मारतय कोण? भाजपाचे हे संघाचे पिल्लू. त्यांनी टोप्या घातल्या, शिरखुर्मा खाल्ला तरी चालते, मात्र दुसऱ्या पक्षांनी मुसलमानांशी संबंध ठेवला तर ते लगेच पाकचे किंवा देशद्रोही ठरवायचे. हे ट्रम्प यांनी ताडले आणि लगेच बुच मारले. केंद्र सरकारने अमेरिकेला साष्टांग दंडवत घालत संघाच्याच स्वदेशीचा चोळामोळा करून गंगेत विसर्जन केले. अशावेळी कोठारे, सराफ, देवगण, खान चालतात, त्यांची बोटे कुठेतरी दगडाखाली अडकलेली असतात. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.